एम इम्प्रेस्ड. तू खरंच फायटर आहेस कमळे. आईला जी गोष्ट कबूल केली होतीस ती वेळेच्या आधी पूर्ण केलीस. कमळे, तुला आयडिया नाहीये, आज माझ्या आईकडे बोलायला एक शब्द सुद्धा नव्हता. खूप मोठी गोष्ट आहे. तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी पैसा तर फेडलं, पर तुमचं उपकार मी कधीच फेडू शकत नाही. तुम्ही हर टाइमाला माझी मदत केलीस. प्रत्येक अडचणीत तुम्ही देवासारखं धावून आलास. आणि तुम्ही हायसा म्हणून माझी ही लढाई जरा सोपी होते. येतो. हॅपी बर्थडे. कामिनी काय चीज आहे तिला नाही माहित. कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे न पाहणारी ही कामिनी. गौरी आणि तिच्या मुलीला जिवंत जाळलं मी, पण नशिबाने की कशी काय ती त्यातूनही वाचली आणि हा जिवंत आहे. हे सगळं करण्यासाठी मी काय काय केलंय याची अनेका कल्पना सुद्धा करू शकणार नाही. ती गावछाप कमळी, मला वाटत होतं ती साधी सुधी गावची पोर आहे, त्यामुळे खेळ खेळत होते. रागिणी, आता हा खेळ नाही, युद्ध सुरू झालंय. त्या कमळीची माझ्याशी गाठ आहे आणि यापुढे तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तिला सामोरं जावं लागणार आहे वेगवेगळ्या संकटांना. तर कमळी, प्रत्येक दिवस असा ओझत राहा. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो की नाही याची वाट बघत राहा. आज माझा वाढदिवस. आज बी आयानं आबांसंग बोलणं झालेलं नाही. आईनं माझ्यासाठी काहीतरी गोडाचं बनवलं असेल. आबांनी तर तुळजाईच्या देवळात जाऊन माझ्यासाठी पूजा घातली असेल. आईला विचारून अख्ख्या गावात प्रसाद वाटला असेल. इतकी मला आठवण येईल तितकी त्याच टीव्ही येतच असेल की. आबांचा फोन बिघडला असेल तर गावात साधं फोन दुरुस्तीचं दुकान बी नाही. असणे बी वाटत असेल की माझा आवाज ऐकावा असा. तर सारखंच म्हणत असतील, कुठं गेली माझी कमळी. गेली ती गेलीच. साधं फोन करायची बी सूद नाही तिला. प्रिय ओल्ड मॅन, मी इथं आल्यापासून तुम्हाला लई वेळा फोन करायचं म्हटलं तर काहीतरी मध्ये झालंय. तुम्हाला सांगतो, इथं आल्यापासून नुसती पिढा मागं लागली आहे माझ्या. खरं तुम्ही दिलेला शब्द हा ना आशीर्वाद आहे
म्हणूनच मी इथं टिकून आहे. निंगी आणि बंड्याची लय मदत होत्या. आणि ऋषी सर ते तर सावलीसारखं माझ्या माग मदत करायला उभं असतात. मुंबईत की नाही सगळं आहे. कशाचीच म्हणून कमी नाही. सकाळी उठलो का अभ्यास, मग कॉलेज, मग प्रॅक्टिस. रात्र होस्तर कसा दिवस जातोय माझं मला बी कळत नाही. खरं रात झाली, आजूबाजूला सगळं गप निश्चित झालं का मन उगाच कावरं पावरं व्हायला लागतंय. खरं इथे डोळ्याला झोपच नाही मिळतो. आईच्या कुशीतली बिनगुर झोप ही शर नाही देत.